अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून त्यांना मारहाण करत काळे फासून त्यांची धिंड काढण्याच्या प्रकरणातील तब्बल 17 आरोपींना 1 वर्ष कैद व 11,000 रुपये दंड अशा प्रकाराची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश यश सहारे यांनी या खटल्याचा निकाल 25 एप्रिल रोजी दिला आहे। सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट अर्जुन पवार, अतिरिक्त सरकारी वकील केदार केसकर यांनी काम पाहिले। दरम्यान या निकालाकडे अहिल्यानगर जिल्हावासी यांचे प्रचंड लक्ष लागून होते। तब्बल 17 वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागल्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय यांसह विविध क्षेत्रात या चर्चेचा विषय झाला आहे। शिक्षा झालेल्या आरोपीमध्ये संजीव बबनराव भोर, राहणार पाईपलाईन रोड, महादेव पसमराज, भगत बलभीम परशुराम भगत, दोघे राहणार कापूरवाडी, बाबासाहेब बाबूराव झरे, राहणार इमामपूर, संतोष विठ्ठल वाडेकर, राहणार देसवडे, तालुका पारनेर, आदिनाथ शंकर काळे, राहणार वांजोळी, तालुका नेवासा, रमेश अशोक बाबर, राहणार बाबर मळा, बुरुडगाव रोड, किशोर सुनील आरडे, राहणार बोलेगाव, अरुण बाबासाहेब ससे, राहणार जेऊर, संदीप उर्फ मेजर शंकर पवार, राहणार MIDC, शरद उर्फ बाळू गदाधर, राहणार MIDC, कैलास शिवाजी पठारे, राहणार जेऊर, योगेश उर्फ भावड्या, गोविंद आरडे, राहणार मल्हारनगर, गणेश उर्फ भैया, जितेंद्र शिंदे, राहणार MIDC, विठ्ठल उमेश गुडेकर, राहणार मल्हारनगर, MIDC, बापू बाबासाहेब विरकर, राहणार MIDC व सागर कडुबा गाणे, राहणार नवगाणपूर यांचा समावेश आहे। या खटल्याची हकीकत अशी की शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कन्हैयालाल कांकरिया यांचे माणिक चौक येथे साई सूर्य नेत्रालय नावाचे हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये 18 डिसेंबर 2008 रोजी पूर्वीचा नगर तालुका तर सध्याच्या अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील एक महिला तपासासाठी आली होती। तिच्याबरोबर तिचा पतीही हजर होता। दरम्यान तिच्या पतीने अचानक हॉस्पिटलमध्ये घुसून सामानाची तोडफोड केली। या प्रकारानंतर फिर्यादी डॉक्टर कांकरिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध 24 डिसेंबर 2008 रोजी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पेशंट महिला व तिच्या पतीने फिर्यादी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार केली होती। विनयभंगाची तक्रार मिटवण्यासाठी महिलेच्या पतीने फिर्यादीकडे 11 लाखांची मागणी करत धमकी दिली होती। या दरम्यान 24 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 2:30 वाजता महादेव परशुराम भगत, बलभीम परशुराम भगत व यांच्या समवेत 20 ते 25 फिर्यादी कांकरिया यांच्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये आले। त्यात संजीव भोर, आदिनाथ काळे, बाबा झरे, सतीश वाडेकर व अन्य अनोळखी सम होते। त्यांनी लाकडी दांडक्याने हॉस्पिटलचे नुकसान केले। फिर्यादी यांच्या गळ्यातील 5 तोळे सोने, मोबाईल व हॉस्पिटलमधील 70,000ची रक्कम काढून घेतली। तर नंतर त्यांनी फिर्यादी कांकरिया यांना हॉस्पिटलच्या बाहेर आणले। त्यांच्या डोक्यावर रंगाचे ऑइल ओतले। त्याचप्रमाणे फिर्यादीच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या पायी फरफट माणिक चौक ते कापड बाजार येथे फिरवले। फिर्यादीच्या गळ्यात चपलांचा हार घालत धिंड काढली। या दरम्यान कोतवाली यांच्या 5 ते 6 पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादीची सुटका केली। फिर्यादी कांकरिया यांनी सदरील आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोष पत्र दाखल केले। आरोपींना दोषी धरत त्यांना 1 वर्ष साधी कैद व प्रत्येकी 11,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सदर घटना सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। सरकारी वकील अर्जुन पवार यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला। भैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार विलास साठे यांनी सरकारी वकिली अण्णासहाय्य केले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।